देवाला धन्यवाद पुन्हा एकदा हा सुंदर संदेश आणि मी खूप उत्साही आहे हा संदेश तुमच्यासाठी तुमच्या जवळ मांडण्यासाठी. आणि मी तुम्हाला जसं सदैव सांगत असतो की जुन्या करारात सदैव आधीपासून प्रभू येशू ख्रिस्त याची प्रतिमा, त्याचं चित्रीकरण किंवा तो येणार आहे याच्याविषयी सगळे संदेश, ते सगळे लोक जे बायबलमध्ये दिले आहेत ते सदैव सांगत होते. आणि आपण मागे तुम्हाला आठवत असेल आपण नोआचा तारू याच्याविषयी बोललो आणि त्यातून आपण बघितलं की कसं तो तारू प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्रीकरण आहे की जोही त्या तारूत येतो तो बचावला जाईल, तसा जोही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये येतो तो बचावला जाईल. आणि हे आपण मागे बघितलं. आज आपण बघत आहोत आणखी एक गोष्ट ज्या उत्पत्तीतली आणि जुन्या करारातली इसाकाचं बलिदान जे आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. आणि सुंदर हे वचन आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही लक्ष द्या या गोष्टीकडे. आणि जे वचन तुम्हाला देतो आणि मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही लक्ष द्याल, हे समजून घ्याल, तुमचं मन आनंदाने उसळेल की किती महान तुमचा प्रभू, ज्याच्याविषयी तुम्ही गाणे गाता, ज्याच्याविषयी तुम्ही ऐकासाठी ते रोज जमता. प्रत्येक वेळेस जेव्हा आमंत्रण येतं त्याला विश्वासाने तुम्ही ते ऐकण्यासाठी ते हजर राहता, त्याच्याविषयीच किती अद्भुत त्याचं कार्य तुमच्या आणि माझ्यासाठी आहे या गोष्टी आपण बघू. काही वचन मी तुमच्यासाठी वाचतो आणि आपण जसं उत्पत्ती मध्ये आपण राहणार आहोत पूर्ण काळ. उत्पत्तीचं मला 22वा अध्याय, पण तिथे जाण्याआधी आपण अब्राहम आणि इसाक याच्याविषयीचे काही वचन इब्री लोकासपत्रामधून मी वाचतो आणि मी प्रयत्न करतो की तुम्हाला ही जी गोष्ट आहे प्रभू येशू ख्रिस्ताची, ते इसाक याच्या जीवनातून कसा तो प्रभू येशू ख्रिस्ताला चित्रित करतो, रिप्रेझेंट करतो, किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं लाईफ किंवा त्याचं क्रुसावर चढणं कसं तो दर्शवितो, या सगळ्या गोष्टी आपण बघू. काही वचन आधी आपण वाचू. इब्री लोकासपत्र 11:17, इब्री लोकासपत्र 11:17 आणि 19 हे वचन तुम्ही लिहून घ्या. आणि इब्री लोकासपत्र 11:17 ते 19 मी तुमच्यासाठी वाचतो. जेव्हा देवाने अब्राहमाची परीक्षा पाहिली तेव्हा विश्वासाने आपला पुत्र इसाक याला अर्पण केले. होय, त्याला अभिवचने दिली होती. तो आपला एकुलता एक पुत्र अर्पण करण्यास तयार झाला होता. 18वा वचन सांगतं, आणि देवाने त्याला सांगितले होते की इसाकाकडूनच तुझ्या वंशाची वाढ होईल. 19व वचन, अब्राहमाचा असा विश्वास होता की देव मनुष्याला मरणातून पुन्हा उठवू शकतो. आणि अलंकारित भाषेत बोलायचे झाले तर इसाक त्याला जसा काय मरणातून परत मिळाला. इथं जो शब्द आहे अलंकारिक, त्याला इंग्लिश मध्ये रिसिव्ड इन हिम इन अ फिगर, म्हणजे चित्रित असं म्हणतं. अलंकारित म्हणजे ज्याचं चित्रीकरण असतं. तर तिथे वचन काय सांगतो, आणि अलंकारित भाषेत बोलायचे झाले तर इसाक त्याला जसा काय मरणातून परत मिळाला. आणि ते चित्रीकरण जे आहे त्याच्याविषयी आपण बोलत आहोत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ख्रिस्ताविषयीची आकृती म्हणा, त्याच्याविषयी तो प्रकार किंवा चित्रीकरण किंवा त्याच्याविषयीचं प्रोफेसी किंवा भविष्य प्रत्येकाने सदैव देवाच्या वचनात जुन्या करारापासून लिहिलेला आहे. येशू ख्रिस्त आधीपासून होता. आणि या सगळ्या गोष्टी आपण बघू की जुन्या करारात कसं आपण जुन्या करारात राहून प्रभू येशू ख्रिस्ताविषयी कसं बघू शकतो, हो की नाही. जुना करार जसा मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, छाया आहे. छाया काय असतं, इमेज. जेव्हा तुम्ही चालता तेव्हा सूर्य जेव्हा पुढे असतो तुमची छाया मागे पडते, तुम्ही पुढे चालता. तर जुना करार काय आहे, जुना आहे. नंतर नवीन करार आला, नवीन करारात येशू आला, पण जुना करार काय दाखवतो, त्याची छाया दाखवतो जो येणार आहे त्याच्याविषयी. आणि म्हणून हे सुंदर वचन आहे, सुंदर बायबल आहे. आणि लक्षात ठेवा, पूर्ण बायबल फक्त येशू ख्रिस्ताविषयी आहे, हो की नाही. सगळं बायबल येशू ख्रिस्ताविषयी आहे. आणि जरी जुन्या करारात येशू हा शब्द आपण बघत नाही, परंतु प्रत्येक गोष्टीत येशू आहे, ते आपण बघू. आता काही वचन मी तुमच्यासाठी सांगतो आणि या तुम्हाला खूप आवडतील. आणि ही वचन, काही वचन आणखी आपण वाचू, तुम्ही लिहून घ्या. योहान 8 56 ते 58 हे वचन. योहान 8
56 ते 58, कारण मी तुम्हाला सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त आधीपासून आहे, हो की नाही? तर याचे काही वचन आपण बघू. योहान 8:56 आणि 58 मी वाचतो. माझ्या येण्याचा दिवस पाहण्याच्या आशेने तुमचा पिता अब्राहम. तर ही जे वचन हा प्रभू येशू ख्रिस्त ही यहुदी लोकांना म्हणत आहे. माझ्या येण्याच्या दिवस पाहण्याच्या आशेने तुमचा पिता अब्राहम आनंदित झाला होता. त्याने तो दिवस पाहिला आणि त्याला आनंद झाला. 57 वचन सांगतं, यहुदी लोक येशूला म्हणाले, तुम्ही अब्राहमाला कधीच पाहिले नाही, तुम्ही 50 वर्षाचेही नाही. आणि मग 58 वचन सांगतं, येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे ते सांगतो, अब्राहमाच्या जन्मापूर्वीपासून मी आहे. ओके नाही? काही वचन आपण बघत आहोत जिथे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की अब्राहमाच्या जन्माच्या आधीपासून मी आहो. आणि हे यहुदी लोक देवाला म्हणाले, जेव्हा तो त्यांच्या संग बोलत होता, का तू म्हणतो की अब्राहमाच्या आधी तुझं वय बघ काय आहे, अब्राहम कधी येऊन गेला आणि तू हे काय बोलत आहे? आणि देव त्यांना उत्तर देतो, अब्राहमाच्या जन्मापूर्वीपासून मी आहे. ओके नाही? आणि एक वचन आपण बघू की जिथे अब्राहमाला सुद्धा देवाने सुवार्ता सांगितली, त्याच्या येण्याविषयीच वचन लिहून घ्या. गलतीकारास पत्र 3:8, गलतीकारास पत्र 3:8 सांगते, पवित्र शास्त्राने आधीच सांगितले आहे की देव विदेशी लोकांना त्यांच्या विश्वासाने नीतिमान ठरविल. त्याने अब्राहमाला पूर्वीच सुवार्ता सांगितली की तुझ्या द्वारे सर्व राष्ट्र आशीर्वादित होतील. तर ते काय सांगतं वचन? गलतीकारास पत्र 3:8 की अब्राहमाला पूर्वीच सुवार्ता सांगितली होती. तर या गोष्टी कशा घडल्या, कशा त्याला या सगळ्या गोष्टी कळल्या, या सगळ्या आपण वचनाद्वारे आपण बघितलं. आणि आपण अधिक याच्यात खोल जाऊ. आणि हे जे येशू विषयीचं वर्णन किंवा रेखाटन किंवा शब्दचित्र जुन्या करारात दिलेलं आहे, हे आपण बघू. आणि माझी एक इच्छा आहे, तुम्हाला प्रत्येकाला, जे ऐकणारे, जे बघणारे किंवा पुढे चालूनही जे हे संदेश ऐकणारे, जेव्हा तुम्हाला हा पूर्ण चित्र तुमच्या डोळ्यासमोर येईल, आनंद करा, तुमच्या हृदयात हर्षित व्हा की देवाची किती महान योजना तुम्हा आणि माझ्यासाठी आधीपासून होती. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मी खूप उत्साही हा मेसेज तुम्हाला देण्यासाठी. आणि आता आपण काय करणार आहोत, काही जसं तुम्हाला आजच्या संदेशाचं जे हेडिंग आहे तो काय आहे, इसाकाचं बलिदान. आणि याद्वारे येशू ख्रिस्त कसा तुम्हाला दिसतो, त्याच्या लाईफ मध्ये कसं ते चित्रित केलं गेलं, की जो येणारा आहे त्याच्याविषयीचं कसं दर्शवितो त्याचं जीवन, म्हणून हे आपण बघणार आहोत. म्हणून इसाकाच्या आणि येशू विषयीच्या आपण कमीत कमी अशा 10 गोष्टी बघू, ज्याच्यातून तुम्हाला कळेल की ह्या दोघांचं साम्य किंवा दोघांचं कंपॅरिझन ज्याला आपण म्हणतो, की या दोघांविषयी कसं इसाकाचं जीवन किंवा इसाक जो होता, जी गोष्ट बलिदानाची घडली, ते प्रभू येशू ख्रिस्त जो क्रुसावर मेला त्याचं बलिदान कसं रिप्रेझेंट करतं, कसं चित्रित करतं. आणि याच्याविषयीचं आपण कंपॅरिझन करू, कमीत कमी 10 गोष्टी ज्या मी तुम्हाला वचनाद्वारे दाखवतो. तर आपण या गोष्टी बघू. त्याच्या आधी काही वचन मी तुम्हाला सांगतो. उत्पत्ती 22 मध्ये, आता आपण सगळेजण उत्पत्ती 22 मध्ये जाऊ. सगळ्यात पहिला अध्याय जुन्या करारातला, आणि त्यातलं उत्पत्ती 22 आणि अध्याय 1 आणि 2 मी तुमच्यासाठी वाचतो, या कंपॅरिझन साठी, या तुलनेसाठी. किंवा तुम्ही हे बघू शकता, ही तुलना जुन्या कराराची नवीन करारासोबत आहे. आणि या दोघांना आपण काय करत आहोत, कम्पेअर करत आहोत, की कसं येशू ख्रिस्ताचं चित्रीकरण, वर्णन किंवा त्याची तुलना आपल्याला या गोष्टी सगळ्या जुन्या करारात दिसतात. उत्पत्ती 22:1, या गोष्टी घडल्यानंतर देवाने अब्राहमाच्या विश्वासाशी कसोटी घेण्याचे ठरविले. देवाने अब्राहमाला हाक मारली, अब्राहम, आणि अब्राहम म्हणाला, मी इथे येते आहे. दुसरं वचन सांगतो उत्पत्ती 22:2, देव म्हणाला, तुझा एकुलता एक पुत्र इसाक याला घेऊन तो मोरिया देशात जा, आणि तेथे मी सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमापूर्ण कर. तर ही आज्ञा त्याला आली आणि इथून ही गोष्ट सुरू होते. आणि आपण पुढे बघू आता दोघांचं कंपॅरिझन. आणि मी दोघांविषयी, इसाक विषयी
आणि येशू विषयीचे वचन जुन्या आणि नवीन कराराचे तुम्हाला अशा 10 गोष्टी मी तुम्हाला देतो. तर सगळ्यात पहिला मुद्दा किंवा सगळ्यात पहिलं कंपॅरिझन किंवा वर्णन म्हणजे इसाकाचा जो जन्म होणार होता ते भविष्य होतं. ते भविष्य सांगण्यात आलेलं होतं आणि तसंच येशू ख्रिस्ताचंही होतं. वचनाद्वारे बघू तर पहिला मुद्दा की इसाक बद्दलचं भविष्यवाणी कधी झाली. तर उत्पत्ती तुम्ही 2 पान मागे गा 18 आपण वाचू. तुम्ही 22 मध्ये असाल 2-3 पानं मागे जा. उत्पत्ती 18 9 ते 14 मध्ये इसाकाविषयीची भविष्यवाणी सांगितल्या गेली. मी तुमच्यासाठी वाचतो, तुमचं लक्ष असू द्या. उत्पत्ती 18:9 ते पुरुष अब्रामाला म्हणाले, तुझी बायको सारा कुठे आहे? अब्राहम म्हणाला, ती तंबूत आहे. मग परमेश्वर म्हणाला, मी पुढल्या वसंत ऋतू येईन, त्यावेळी तुझी बायको सारा हिला मुलगा होईल. सारा तंबूच्या तोंडाशी उभी राहून कान देत होती, म्हणून या गोष्टी तिने ऐकल्या. अब्राम व सारा वयाने फार म्हातारे झाले होते. साराचे मुले होण्या जागे वय निघून गेले होते. 12व वचन, म्हणून साराने जे ऐकले त्यावर विश्वास ठेवला नाही. ती स्वतःचीच हसून म्हणाली, मी म्हातारी झाली आहे आणि माझा नवराही म्हातारा झाला आहे. मी इतकी म्हातारी झाली आहे की आता मला मूल होणे शक्य नाही. 13व वचन, तेव्हा परमेश्वर अब्रामाला म्हणाला, सारा का हसली? मी आता म्हातारी झाली आहे म्हणून मला मुलगा होईल असे ती का म्हणाली? आणि 14व वचन सांगतं, परमेश्वराला काही अशक्य आहे का? येत्या वसंत ऋतूत सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन, तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल. तर याच्याविषयी काय देवाने त्याला इसाकाच्या जन्माविषयी भविष्य अब्रामाला सांगितलं. आता आपण बघू येशू ख्रिस्ताविषयी. वचन लिहून ठेवा, कारण तुम्हाला नवीन करारातलं इतकं कदाचित ताबडतोब पलटवता येत नाही. तर नवीन कराराचं कंपॅरिझनचं वचन नाही, हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीचं जुन्या करारात यशाया 7:14 जसं आपण बघितलं इसाकाच्या जन्माविषयीची भविष्यवाणी करण्यात आली होती, तसं येशूच्या विषयी यशाया 7:14 सांगतं, तेव्हा देव माझा प्रभू तुला स्वतःहून चिन्ह देईल. त्या कुमारीकडे पहा, ती गर्भवती आहे, ती मुलाला जन्म देईल, ती त्याचे नाव इमॅन्युएल ठेव. तर सांगण्याचं तात्पर्य जुन्या करारातच यशाया 7:14 मध्ये यशायानं या गोष्टी विषयीच भाकीत किंवा भविष्य सांगितलं. जसं साराला आणि अब्रामाला देवाने सांगितलं की पुढच्या ऋतूमध्ये त्याला बाळ होईल, तसं येशू ख्रिस्ताविषयी यशाया 7:14 मध्ये भविष्य सांगण्यात आलं की कुमारीकडे पहा, ती गर्भवती येईल, तिला मुलाला जन्म देईल. पहिला पॉइंट झाला आपला. दुसरा, हा जो जन्म होता हा पूर्व निर्धारित होता. येशू ख्रिस्ताचा हा जो जन्म होता आणि इसाकाचा जन्म जो होता तो पूर्व निर्धारित होता. हा दुसरा मुद्दा. आणि उत्पत्ती 21:1 उत्पत्ती 21:1 मध्ये पुन्हा आपण जाऊ. परमेश्वराने साराला दिलेले वचन पाळले व पूर्ण केले. सारा गरोदर राहिली आणि अब्रामाच्या म्हातारपणी तिने त्याला मुलगा दिला. या सगळ्या गोष्टी परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे अगदी जशाच्या तशाच घडून आल्या. म्हणजे वचन दिलं, पूर्वी हे वचन दिलं, ते निर्धारित झालं आणि इसाकाचा जन्म झाला. आता आपण येशू ख्रिस्ताविषयी बोलू. आणि गलतीकरास पत्र 4:4 लिहून घ्या. आपण दुसरं जे कंपॅरिझन देवाचं, येशू ख्रिस्ताचं आणि इसाकाचं बघत आहोत. त्यात दुसरा मुद्दा जो आहे किंवा जे कंपॅरिझन आहे ते की ते वचन होतं आणि ते पूर्व निर्धारित होतं. याला इंग्लिशमध्ये प्रीसेट म्हणतात आणि त्या गोष्टी घडल्या. आपण बघितलं इसाकाचा जन्म. आता कंपॅरिझन साठी आपण बघू येशू ख्रिस्ताचा. गलतीकरास पत्र 4:4. परंतु जेव्हा काळाची पूर्णता झाली, जेव्हा आपण इसाकाच्या वेळेस काय बघितलं, जेव्हा पूर्ण वेळ झाला तेव्हा इसाकाचा जन्म झाला. तसाच येशूचा जन्म गलतीकरास 4:4. परंतु जेव्हा काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपला पुत्र पाठविला, जो स्त्रीपासून जन्मला व नियम शास्त्राप्रमाणे वागला. तर आपण बघितलं की वचन दिल्यानंतर जेव्हा ते वचनाची वेळ झाली त्या निर्धारित तारेवर निर्धारित वेळेवर जसा इसाकाचा जन्म झाला तसाच येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. पुढचं कंपॅरिझन बघू की ह्या दोघांचे जे नाव दिलं होतं,
इसाक आणि येशू हे जे नावं दिले आहेत हे देवाने ठरवलेले आहेत. हे नावं मनुष्याने दिलेले नाहीत का तू हे नाव ठेव. जसं तुमचं आणि माझं नाव हो की नाही आपल्या आई वडिलांनी ठेवलेलं आहे. पण इसाक आणि हे येशू हे तिसरं कंपॅरिझन जे बघत आहोत आपण, त्यात तुम्हाला कळेल हे नाव त्यांच्या आई वडिलांनी ठेवलेले नव्हते. वचन बघू तर नावाविषयी उत्पत्ती 17:19 उत्पत्ती 17:19 देव म्हणाला, नाही मी सांगितले की तुझी बायको सारा हिला मुलगा होईल, त्याचे नाव तू इसाक ठेव. मी त्याच्याशी करार करीन, तो करार त्याच्या वंशजांसाठी चिरंतर असेल. तर इथे काय दिलं, नाव दिलं की त्याचं नाव काय असलं पाहिजे, म्हणून त्याचं नाव तू इसाक ठेव. हे उत्पत्ती 17:19. येशू विषयी बोलू, मत्तय 1:21. येशू विषयी मत्तय 1:21. त्याचे नाव येशू ठेव. हे कोण म्हणाला, देवदूत जेव्हा मरियेला भेटला, त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तो त्याच्या लोकांची पापांपासून सुटका करील. तर आपण तिसरं बघितलं की हे नावही सुद्धा देवाद्वारे या दोघांविषयी देण्यात आलं. आणखी चौथं आपण बघू की यांची गर्भधारणा जी होती, गर्भधारण जी साराचं इसाक जन्माच्या आधी आणि तुम्हाला माहितच आहे मरियेचं येशू जन्माच्या आधी हे जे गर्भधारण हे चमत्कारिकरित्या झालं. याच्याविषयी पहिले वचन बघू, आपण समजून घेऊ. ओके नाही, आपण बघितलं की अब्राहम 100 वर्षाचा होता, सारा 90 वर्षाची होती. म्हणून जेव्हा त्यांना हे सांगण्यात आलं त्यांना हसू आलं, म्हणजे या वयात आम्हाला कुठं आता बाळ होणार. आणि आपण जे वचन बघितलं त्याच्यात त्याने काय म्हटलं की देवाला काही अशक्य आहे का. वचन बघू, आपण वाचलं सुद्धा आहे उत्पत्ती 18, 13 आणि 14. तेव्हा परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, सारा का हसली, मी आता म्हातारी झाली आहे म्हणून मला मुलगा होईल असे ती का म्हणाली. आणि 14वं वचन सांगतं, परमेश्वराला काही अशक्य आहे का. तर तिचं जे गर्भधारण जे झालं ते चमत्कारिकरित्या झालं आणि त्याच्याविषयी देवाने त्या दोघांना सांगितलं होतं, कारण तो 100चा होता, ही 90 वर्षाची होशी. येशू विषयीचं लूक 1:35, लोक 1:35, 1:37. देवदूत तिला म्हणाला, म्हणजे मरियेला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि सर्वोच्च देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करेल, आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल त्याला देवाचा पुत्र म्हणतील, कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तेच वचन जे उत्पत्ती 18:14 मध्ये परमेश्वराला काही अशक्य आहे का, हा इसाकाच्या जन्माविषयी, आणि लूक 1:37 कारण देवाला कोणती गोष्ट अशक्य नाही, हेच वचन आणि त्यांचं गर्भधारण हे दैविकपणे किंवा देवापासून आलेलं होतं. आणि या दोघांचे जन्म आपण बघितले. पाचवं, इसाक हा त्याच्या वडिलांचा प्रिय होता. याच्याविषयी आपण वचन बघू की इसाक त्याच्या वडिलांचा अगदी जवळचा आणि प्रिय होता. उत्पत्ती 22:2 सांगतं, देव म्हणाला, तुझा एकुलता एक पुत्र इसाक याला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे मी सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर. तर इथे आपल्याला कळतं की तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसाक आहे की नाही. आणि आणखी एक वचन बघू, उत्पत्ती 22:16. तो म्हणाला, परमेश्वर म्हणतो की तू माझ्यासाठी तुझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलाचा बळी द्याव्यास मागे पुढे न पाहता तयार झालास, म्हणून मी परमेश्वर स्वतःची शपथ घेऊन तुला वचन देतो. तर आपण इथला कुठला मुद्दा की एकुलता एक मुलगा हा इसाक हा अब्रामाचा होता. आणि येशूविषयी तुम्हाला माहीतच आहे, योहान 3:16 सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र तुम्हानी माझ्यासाठी दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. इथे आपण काय बघतो की जसा इसाक हा अब्रामाचा एकुलता एक पुत्र होता आणि देवाने सांगितलं त्याला तू अर्पण कर, तसा देवाने आपला एकुलता एक पुत्र योहान 3:16 मध्ये येशू ख्रिस्त तुम्हासाठी दिला. हे आपलं काय झालं, पाचवं. दोघांविषयीच आपण काय बघत आहोत, इसाकाचा जन्म किंवा त्याचा बलिदान हे कसं देवा येशू ख्रिस्त येण्याविषयीच वचन किंवा त्याच्याविषयीचं चित्रीकरण आपल्याला जुन्या करारात भेटतं. याच्याविषयी या दोघांविषयी आपण कंपेअर करत जाऊ. आपण 5 कंपॅरिझन केले. आपण 6व्या याच्यात जाऊ की इसाक, आपण आजचा टॉपिकच आहे बलिदान आहे की नाही. इसाकचा यज्ञ किंवा अर्पण म्हणून
त्याला काय केलं, त्याला देवाने सांगितलं की त्याला अर्पण म्हणून तू दे. त्याच्याविषयी आपण वचन बघितलं, पुन्हा आपण वाचू. उत्पत्ती 22:2 हे 6वं कंपॅरिझन आपण करत आहोत. देव म्हणाला, तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसाक याला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे मी सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर, म्हणजे अर्पण तू कर. इसाकालाही अर्पणासाठी त्याने निवडलं आणि बलिदानासाठी किंवा होमार्पणासाठी अब्रामाला सांगण्यात आलं की तू या गोष्टी त्याच्यासाठी तू कर. हा होमार्पण असला पाहिजे, बलिदान असला पाहिजे. येशूविषयी बघू. योहान 3:16 मध्ये जे आपण बघितलं की एकुलता एक पुत्र तुम्हासाठी दिला, हो की नाही, तो काय दिला, अर्पण दिला. योहान 3:16 काय म्हणतं पुन्हा एकदा, देवाने जगावर एवढी प्रीती की आपला एक पुत्र तुम्हानी माझ्यासाठी दिला, तोही त्याने काय केला, अर्पण केला, होमार्पण केला, किंवा तो यज्ञ म्हणून आपल्या पापांसाठी त्याने आपला एक पुत्र अर्पण केला. तसे आपण बघितो की इसाक आणि येशू याच्याविषयीचं हे 6वे साम्य, की कसे त्यांनी देवाने यांना हे अर्पित केलेले किंवा अर्पण करणारे हे पुत्र होते. 7वं, इसाक 3 दिवस मरण पावला होता. आता याचा अर्थ काय होतो, ओके नाही, हे आपण समजून घेऊ. काही वचन लिहून ठेवा. इसाकचं 3 दिवस तो मरण पावला होता, याचे काही वचन आपण बघू. इब्री लोकास पत्र 11:19 आणि मी तुम्हाला समजून सांगतो की याचा अर्थ काय होतो, कारण आपण वचनात तो बघतो की इसाक तर कधीच मेला नाही, तर त्याचा अर्थ काय होतो हे आपण बघू. इब्री लोकास पत्र 11:19, अब्रामाचा असा विश्वास होता की देव मनुष्याला मरणातून पुन्हा उठवू शकतो, आणि अलंकारित भाषेत बोलायचे झाले तर इसाक त्याला जसा काय मरणातून परत मिळाला. याचा अर्थ काय होतो हे थोडं समजून घ्या. आपल्या इमॅजिनेशन याचा उपयोग करा. जेव्हा देव त्याला म्हणतो की अब्राहमा, तू तुझा मुलगा घे आणि त्याचा तू बलिदान कर, ज्या वेळेस ही ऑर्डर येते किंवा देवाची जेव्हा आज्ञा येते आणि अब्रामाने जेव्हा ते स्वीकारली, त्याच्या डोक्यात, त्याच्या हृदयात त्याचा मुलगा तसाच काय झाला, मेलेला होता. त्याला माहित आहे की हा मी अर्पण करत आहो, आता हा माझ्या जवळ राहणार नाही. तर त्याच्या डोक्यात, त्याच्या विचारात त्या दिवसापासून तर जोपर्यंत ते प्रवासाला निघत नाही आणि जोपर्यंत त्या वेदीवर ते चढत नाही, जोपर्यंत तो चाकू उचलत नाही आणि त्याचा जेव्हा तो बलिदान करण्यासाठी जो हात उचलत नाही, तोपर्यंत हा 3 दिवस त्याच्या डोक्यात आणि त्याच्या हृदयात आपला मुलगा इसाक जो होता तो मेलेला होता. म्हणून हे वचन त्याला दर्शविते. आणि आपण सुवार्ता काय आहे, प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून 3ऱ्या दिवस उठला. आपण वचन बघू, होय की नाही. सुवार्ता कुठे पाहायला भेटतं तुम्हाला, 1 करिन्थस पत्र 15:3 आणि 4. 1 करिन्थस पत्र 15:3 आणि 4. कारण मला सुद्धा पहिल्यांदा जे मिळाले ते मी तुमच्या स्वाधीन केले, की हे ख्रिस्त आमच्या पापासाठी मरण पावला, हे वचनात लिहिलेले आहे. आणि 4थं वचन सांगतं, व त्याला पुरण्यात आले व 3ऱ्या दिवशी त्याला उठवण्यात आले. म्हणून तुम्हाला हे कळतं की किती सुंदर रीत्या तुम्हाला या गोष्टी समजल्या असेल की इसाक आणि आपल्या सगळ्यांना इसाकाच्या जन्मा किंवा त्याची ही जी घटना आपण बघत आहोत, या जुना करारात कशी ते दर्शविते जो येणारा आहे, त्याचं चित्रीकरण कसं सुंदररीत्या इथे केलेलं आहे. आणखी काही गोष्टी आपण बघू की इसाक जो होता तो पूर्व काय आयोजित किंवा निर्मित येशूचे प्रतिनिधित्व किंवा त्याला आपण म्हणतो प्रीफिगर्ड जीससचं करत होता. आणि फक्त तुम्ही काय काय बघितलं, नाव बघितलं, त्याचा जन्म बघितला, चमत्कारिकरित्या तो जन्मला हे बघितलं, 3 दिवस मरण पावला हे बघितलं, आणखी सुंदर मुद्दे तुम्ही बघितले. इतकंच नाही, जे ठिकाण जे येशू ख्रिस्तानं किंवा देवाने इसाकसाठी निवडलं आणि ज्या पर्वतावर प्रभू येशू ख्रिस्त हा क्रुसिफाईड किंवा वधस्तंभावर खिळला गेला, हे ठिकाणही एकच होतं. वचन बघू 22:2. आपण इसाकाविषयी बोलू. इसाकाविषयी 22:2. देव म्हणाला, तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसाक याला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे मी सांगेन त्या डोंगरावर,
देवाने जो सांगितला होता तो डोंगर, त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमापर्ण कर. तर देवाने हे नाही सांगितलं त्याला की तू कुठेही जा आणि या गोष्टी माझ्यासाठी आपल्या मुलाचा बलिदान दे. तो म्हणाला, मी तुला ज्या गोष्टी सांगतो त्या त्या मोरिया देशात जा आणि मी तुला जो डोंगर सांगतो त्या डोंगरावरच त्याचा बलिदान झाला पाहिजे. आणि येशू ख्रिस्ताविषयी आपण बघू, लूक 23:33 सांगतं, आणि जेव्हा ते गुन्हेगारा समवेत कवटी म्हटलेल्या ठिकाणी, इंग्लिशमध्ये त्याला कॅल्वरी असे म्हणतात, तेथे त्यांनी त्याला वधस्तंभी गुन्हेगारांमध्ये खिळले. तर हा जो डोंगर होता किंवा ही जी जागा होती, ज्याला मराठीमध्ये त्यांनी ट्रान्सलेट म्हणून कवटी म्हटलेला आहे, इंग्लिशच्या बायबलमध्ये त्याला कॅल्वरी म्हणतात. ही जी जागा, जे देवाने सांगितलेली जी जागा, ते इसाकाचा, त्या मी सांगतो त्या डोंगरावर जा, आणि हीच ती जागा जिथे प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण तुम्हा आणि माझ्यासाठी दिला. आणि या गोष्टी आपण बघतो. आणि आणि तुम्ही या सगळ्या गोष्टीत कदाचित आता तुम्हाला कळलं असेल की कसं इसाकाचा जो बलिदान, अब्राहम आणि इसाकाची गोष्ट जी आपण बघितली उत्पत्ती 22 मध्ये, ते कशी प्रभू येशू ख्रिस्ताची आणि देवाबरोबरच या दोघांचं कसं ते चित्रीकरण करतं, हो की नाही. जरी आपण या गोष्टी बघत असल्या, या गोष्टी तुम्ही एक लक्षात ठेवा, हे सोपं नाही, हो की नाही. अब्रामाविषयी जाणून घ्या. मला माझा एकुलता एक मुलगा आहे, तुम्हाला तुमचे मुलं असतील, आणि देवाची जेव्हा आज्ञा आली की तू तुझा आपला एकुलता एक पुत्र घे, आणि जेव्हा आपण देवासोबत चालतो आणि त्याने दिलेली आज्ञा आपण पाळतो, आणि आपण जेव्हा म्हणतो की देवाने मला माझा एकुलता एक पुत्र होमार्पण किंवा अर्पण करण्यासाठी सांगितला, त्या वडिलाची, हो की नाही, त्या वडिलाची, त्या पित्याची काय मनस्थिती असेल, त्याचं काय हृदय असेल, काय त्याच्या डोक्यात चालत असेल की माझा पुत्र मला जाऊन बलिदान करण्यासाठी ज्याला मी एकुलता एक पुत्र आहे, जो माझा प्रिय आहे, ज्याला मी इतकं प्रेम करतो, त्याला मला बलिदान द्यायचं आहे, माझ्या हाताने त्याला बलिदान करायचं आहे. या गोष्टी समजून घ्या, तुमच्या हृदयात या गोष्टी उतरू द्या. हे देवाची जी योजना, किंवा आपण इमॅजिनेशन करतो खूप साऱ्या गोष्टी, हो की नाही, आपण बसले राहतो, खूप साऱ्या गोष्टीचं इमॅजिनेशन करतो. आपण या क्षणावर आलो आहोत. आपण जर ही गोष्ट तुम्हाला अब्राहम आणि इसाकाची तुम्हाला माहित असेल, तर अब्राहम सकाळीच उठला, आपल्या मुलाला त्याने घेतलं, त्याचे काही सेवक त्याने घेतले, आणि ते लाकडं आणि लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन तो त्या पहाडाजवळपर्यंत आले. आणि तिथे आल्यावर त्याचे जे सेवक होते त्यांनी सांगितले, उत्पत्ती 22:5 मी तुमच्यासाठी वाचतो आणि तुम्हाला या गोष्टी सांगतो. मग अब्राहम आपल्या सेवकांना म्हणाला, तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, मी माझ्या मुलाला घेऊन त्या समोरच्या जागी जातो व देवाची उपासना करून आम्ही माघारी येतो. अब्राहमाने लाकडे घेऊन मुलाच्या खांद्यावर ठेवली, एक खास सुरा बळी देण्याकरिता आणि विस्तव घेतला. मग तो व त्याचा मुलगा असे दोघे जण देवाची उपासना करण्यासाठी होमापर्णच्या जागेकडे संगती निघाले. जरी अब्राहमाला हे सांगण्यात आलं, विचार करा, त्या दिवशी ती वेळ आली की सकाळीच उठून आज माझा मुलगा मला बलिदान देणार आहे, हो की नाही, आज माझा मुलगा. आणि हे लोक जेव्हा निघालेत आणि जेव्हा त्या जागेवर ते पोचले, त्या जागेवर ते पोचल्यावर आता पुढचा जो प्रवास आहे तो पिताला आणि पुत्राला करणं आहे. पुढचा जो प्रवास आहे तो पित्याला आणि पुत्राला करणं आहे. आणि ते दोघं आणि तो बाप आपल्या मुलाला घेऊन पुढे निघतो. यासाठी
की देवाने सांगितलेली आज्ञा. या गोष्टी होत असताना त्या दोघांची मनस्थितीचा विचार करा. त्यांचे विचार काय चालत असतील. त्या पित्याचे, ज्याला आपला एकुलता एक पुत्र बलिदान करणार आहे, त्या एकुलता एक पुत्राचे ज्याला दिसलं की कदाचित त्याला कळलं की हा जो बलिदान असेल हा माझा असेल, कारण मी इथे कुठलाही कोकरा किंवा कुठलीच गोष्ट अशी बघत नाही जे बलिदानासाठी घेतल्या जाईल किंवा घेऊन घेतल्या जाईल, पण इथे फक्त त्याला आपण दोघं त्या प्रवासासाठी पुढे निघाले. त्या मुलाविषयी, त्या पिताविषयी तुमचे इमॅजिनेशन तुम्ही यूज करा की काय त्या दोघांची मनस्थिती होत असेल जेव्हा ह्या गोष्टी होत असतील. ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला आणि ज्या दिवस तो घडला, ज्या वेळेस तो तुमच्या आणि माझ्यासाठी आता बलिदान जाणार होता, त्याचे काही वचन बघू, त्याचं हृदय किती व्याकुळ झालं की आता मला, कारण येशू ख्रिस्ताने सांगितलं की मी माझी नाही तर माझ्या पित्याची आज्ञा पाळण्यासाठी आलो, आणि त्याने स्वतःला समर्पित केलं. आपण वचन बघू, मत्तय 26:36 या वचनात तुम्हाला कळू द्या की येशू ख्रिस्ताचं हृदय तुम्हाला इथं बघायला भेटतं. वचन वाचू, मत्तय 26:36. नंतर गेतशेमने नावाच्या जागी येशू आपल्या शिष्यासह गेला. येशूने त्यांना म्हणाला, मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत इथेच थांबा. आता मी जातो आणि मी आणि माझा पिता, आता हे सगळं आमच्या दोघांमध्ये आहे. आणि देवाला माहित होतं की माझा प्राण इथे जाणार आहे. हा बलिदान, जरी ही गोष्ट तुम्ही इसाकाविषयी बघितली, ऐकली, पण तुम्हाला ही गोष्ट माहित आहे की इसाकाचा बलिदान झाला नाही. देवाने एक कोकरा तिथे पाठवला, पण इथे ती गोष्ट नाही. 27वं वचन, मत्तय 26:37. येशूने पेत्र आणि 2 शब्दीचे पुत्र यांना आपल्या बरोबर यायला सांगितले. यानंतर येशू मनातून फार दुःखी व व्याकुळ होऊ लागला. 38वं वचन, येशू पेत्राला व शब्दीच्या 2 पुत्रांना म्हणाला, ऐका काय म्हणाला, माझे दुःख मला इतके झाले आहे की ते मला मारून टाकील. इतकं त्याचं दुःख, जेव्हा त्याला माहित आहे का मी बलिदान जाणार आहो, माझा प्राण जाणार आहे, तुमच्या आणि माझ्या आणि या जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं पापाचं वेतन मरण आहे, आणि कोणीतरी ते फेडलं पाहिजे. म्हणून हा देवाचा कोकरा तिथं म्हणतो, माझे दुःख मला इतके झाले की ते मला मारून टाकील. 39वं वचन सांगतो, तो थोडे अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओनून प्रार्थना करू लागला, हे माझ्या पित्या, शक्य झाले तर हा दुःखाचा प्याला माझ्या पुढे जाऊ दे, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. तो म्हणाला की हे इतकं दुःख असून सुद्धा जर हा जो प्याला असेल, हा प्याला माहित आहे त्या प्यालात काय होतं, का हा इतकं दुःखी प्याला होता, कारण त्या प्यालात तुमचे आणि माझे सगळ्यांचे पाप होते. हे वचन ऐकताना, हा संदेश ऐकताना, हे समजताना हे लक्षात घ्या की जे आपण पाप करतो, जेव्हा आपलं मन, आपलं हृदय, आपले डोळे, आपले हात, आपले विचार
जेव्हा ते पाप करण्यासाठी प्रवृत्त होतं, त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं की तो प्याला, तुमचे ते पाप आहे तो तुमच्यासाठी प्याला. या गोष्टी समजून घ्या, म्हणजे त्या पापापासून तुम्ही दूर वळाल आणि प्रभूच्या जवळ याल. त्याच्या क्रूसाखाली तर मी दबाल की याने काय केलं, हे माझं होतं, माझे पाप होते. जेव्हा तो इसाक, अब्राम दोघही त्या डोंगरावर गेलेत, त्याने लाकडं लावलेत. तो इसाक मुलगा, त्याचा वडील 100 वर्षापेक्षा म्हातारा, कधीही जेव्हा त्याला हे कळलं की हा बलिदानी मी आहे, मी मरणार आहो, कधीही त्याच्या वडिलांना दूर लोटून पळून गेला असता. पण त्यानं आपले हात दिले आपल्या वडिलाला. तिथेच तेच येशू दर्शवतो, तुम्हाला सांगतो की माझी इच्छा नाही माझ्या राजा, माझ्या पित्या, तर तुझी जी इच्छा आहे, तुझी जी इच्छा आहे ती स्वर्गात ती होऊ दे. आणि याने तुम्हा आणि माझ्यासाठी स्वतःला आपल्या वडिलाच्या इच्छेला समर्पित केलं. आणि हा जो प्याला, ज्याच्यासाठी तो म्हणतो की माझं मन इतकं व्याकुळ झालं का त्या व्याकुळतेने मला असं वाटतं की मला मरण येईल, या मरणासारखं व्याकुळ मी झालेलो आहो. जर तुम्ही इंग्लिश बायबल वाचाल, त्याच्यात सांगतं की जेव्हा तो त्याच्या पित्यासमोर प्रार्थना करत होता या गेतसेमनी बागेत, त्याच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू आले. रक्ताचे अश्रू तेव्हा येतात जेव्हा तुमचं दुःख तुम्हाला सहन होत नाही, तेव्हा कुठं रक्ताचे अश्रू पडतात, पाणी पडत नाही, अश्रू पडतात. या गोष्टी समजू द्या तुम्हाला की काय देवानं तुमच्यासाठी केलं. आणि जेव्हा तुम्हाला या गोष्टी कळेल आणि तुम्ही त्याला शरण जाल, तुमच्या हृदयात त्याला बोलवाल, म्हणाल की प्रभू माझी क्षमा करी, मी योग्य नाही या गोष्टीसाठी, पण तरीही तू माझ्यासाठी हे केलंस. जसं इसाकाने आपल्या बापाला स्वतःला सादर केलं की वडील, बाबा हे घे, तू मला मार, तसाच येशू ख्रिस्ताने सुद्धा स्वतःला सादर केलं आपल्या पित्याच्या इच्छेला. त्या अब्राहम जो पिता होता, त्याचं हृदय बघा की त्याला आपला एकुलता एक पुत्र जो आहे, जो त्याला 100 वर्षानंतर भेटला, जो सगळ्यात प्रिय होता, त्याला बलिदान देणं आहे. आणि जर तुम्हाला हे समजलं असेल, तर त्या पित्याविषयी, ज्या देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी आपला एकुलता एक पुत्र दिला, त्याचं हृदय तुम्हाला कळत असेल की तो तुमच्यावर किती प्रीती करतो. हे जर कळलं नाही, हे जर समजलं नाही, तुमचं ख्रिस्ती जीवन व्यर्थ जाईल मित्रांनो. तुम्हाला कळणारच नाही की आपण काय सत्य आहे हे. आणि कधीही प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या हृदयात येऊ शकणार नाही जर तुम्हाला हे सत्य तुमच्या अंतःकरणात गेलं नाही, तुम्हाला समजलं नाही की हे काय आहे, याच्याविषयीची काय पीडा आहे आपल्यासाठी. जेव्हा तारणासाठी, तारण हे जे आहे, उद्धार जो आहे, जो तुम्हा आणि माझ्यासाठी फ्री आहे, पण त्याला आपला एकुलता एक पुत्र द्यावा लागला, याच्या विषयीचं जेव्हा तुम्ही जाणून घ्याल, जेव्हा त्यानं रक्ताचे अश्रू, जेव्हा तो येशू जो मनुष्य म्हणून या पृथ्वीवर आला, जेव्हा तो म्हणतो माझ्या हृदयात इतका व्याकुळता होत आहे की मला ती सहन होत नाही. पण आपण बघतो इसाकाच्या काळात काय झालं. इसाकाच्या वेळेस हे झालं की देवाने
त्याला त्याचा विश्वास बघितला. देवाने त्याचा विश्वास बघितला आणि त्याला होमापर्णासाठी, अर्पणासाठी एक आपण वचन बघू, ओके नाही, शिंगे अडकलेला एक येळका दिला. आपण वचन बघू, उत्पत्ती 22:10. मग अब्रामाने आपल्या मुलाचा बळी देण्यासाठी हातातील सुरा उंचावला, परंतु तेवढ्यात त्या क्षणाला परमेश्वराच्या दूताने त्याला थांबवले. तो स्वर्गातून ओरडून त्याला म्हणाला, अब्राहामा, अब्राहामा. अब्राहामाने उत्तर दिले, मी इथे आहे. देवदूत म्हणाला, तू आपल्या मुलाला मारू नकोस किंवा त्याला कोणत्याही प्रकारची इजा करू नकोस, कारण आता मला खात्रीने समजले की तू देवाला घाबरतोस आणि त्याचा आदर करतोस, कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एक लाडक्या पुत्रालाही अर्पण करावयास मागे पुढे न पाहता तयार झालास. आणि 13वं वचन सांगतो, उत्पत्ती 22:13. आणि मग अब्राहामाने वर दृष्टी करून सभोवार पाहिले, तेव्हा त्याला एका झुडपात शिंगे अडकलेला असा एक येळका दिसला. मग त्याने जाऊन तो घेतला व परमेश्वराला होमापर्णासाठी त्याचा बळी दिला. अशा रीतीने अब्रामाचा मुलगा इसाक वाचला. देवाने पुरवलं, कारण मनुष्याचा बळी तुमच्या आणि माझ्या पापासाठी, तुमचे आणि माझे पाप मनुष्याचा बळी धुवू शकत नाही किंवा माफ करू शकत नाही. तेव्हा अब्रामाने त्या जागेला 14वं वचन सांगतं, याह्वे इरे असे नाव दिले, म्हणजे गॉड विल प्रोव्हाइड, म्हणजे देव पुरवेल. देव पुरवेल त्या जागेचं त्याने ते नाव दिलं. आणि देवाने पुरवलं का? जेव्हा योहन्ना बाप्तिस्मा, जेव्हा त्यांना येशू ख्रिस्ताला, जेव्हा पृथ्वीवर तो आला आणि जेव्हा त्याला बघितले, त्याने काय म्हटले? योहान 1:29. योहान 1:29. दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला आपल्याकडे येताना पाहिले आणि योहान म्हणाला, पहा हा देवाचा कोकरा, जगाचे पाप वाहून नेणारा. पहा हा देवाचा कोकरा. जो येळका जो तिथे आपण बघितला, तो अब्राहमाला दिल्या, तो त्या झाडी झुडपीत जे त्याच्या काटेत अटकलेला होता, ते फक्त चित्र होतं की देव देईल, देव प्रोव्हाइड करेल, तो पुरवेल अर्पण तुमच्या आणि माझ्या पापासाठी. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताला योहानाने बघितलं, तो म्हणाला, पहा हा देवाचा कोकरा, जगाचे पाप नेहून वाहून नेणारा. आधीपासून येशू ख्रिस्त, जेव्हा तुम्ही आणि मी नव्हते, जेव्हा हे बायबल सुद्धा नव्हतं, जेव्हा आपला जन्म काय आपण नव्हतो सुद्धा, या सुरुवातीच्या या पृथ्वीच्याही आधीपासून त्याची ही योजना होती. इतका प्रेम तो तुमच्या आणि माझ्यावर करतो की त्याची ही जी योजना होती का तुमच्या आणि माझ्या पापासाठी बलिदान द्यावा लागेल. त्याला कोणी विचारणार नाही, काही गरज लागत नाही, काही फरक पडत नाही बलिदान दिला नाही तर. तो आपण आपल्या सगळ्याला तो नरकात टाकू शकतो, कारण पापामुळे आपण त्याच्यापासून दूर गेलेले आहोत. प्रभूची कृपा, जे मी तुम्हाला सदैव सांगत असतो, ते फक्त शब्दाद्वारे का बघा, हा शब्द वापरा नाही. जेव्हा हे वचन, हे उद्देश, हा संदेश हे तुम्ही बघाल, ही गोष्ट तुम्ही बघाल, तेव्हा कुठं तुमच्या हृदयात तो विश्वास की देवाने काय केलं माझ्यासाठी आणि काय गरज होती, तरीही काही कारण नसताना इतका हा प्रेम माझ्यावर करतो. जर तुम्हाला हे अब्राहम आणि इसाकाची गोष्ट समजली असेल, हे चित्रित करतं देवाचं, पित्याचं आणि आपल्या मुलाचं, जेव्हा देवाने आपला एकुलता एक पुत्र तुम्हासाठी दिला, की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. या वचनाचा अर्थ जोपर्यंत आपल्या हृदयात जात नाही, आपल्याला या गोष्टी कळत नाही,
तोपर्यंत व्यर्थ आहे. जोपर्यंत आपलं हृदय पिघळत नाही या गोष्टीसाठी, की याचं सत्य काय आहे, किती हा तुमच्यावर प्रेम करतो, प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो, काही कारण नसताना, की देवाने जगावर एवढी प्रीती केली याचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला कळला पाहिजे, की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो, ज्याला ते कळतं, की पापाचं वेतन मरण आहे, पण ख्रिस्तामध्ये जीवन आहे. ज्याला हे कळतं, की हे माझे पाप आहेत, ज्याच्याविषयी आपण आज ऐकत आहोत. तो प्याला हा जो बोलला त्या प्यालात माझे पाप होते. मी जे करतो त्या गोष्टी होत्या आणि हा पवित्र देवाचा पुत्र, देवाचा कोकरा, जो माझ्या पापासाठी, जे वचन सांगतं की मी पापी असताना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी क्रुसावर मेला. आणि जेव्हा या गोष्टी आपल्याला कळतात की अरे हे मी आहे, अरे हे मी आहे तो, मी आहे तो दोषी. या गोष्टी जेव्हा तुमच्या हृदयात उतरतील, कारण माझा प्रश्न हा आहे, संदेश जरी मी तुम्हाला सांगितला की तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी ते चित्रीकरण, की तुम्हाला बायबल समजावं, खरा उद्देश तो नाही. खरा उद्देश आहे की याचा अर्थ तुमच्या जीवनात काय आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात ही जी गोष्ट आपण जी बघितली, याची व्हॅल्यू काय आहे आपल्या जीवनात. व्याकुळ होणं किंवा इमोशनल होणं याच्यासाठी नाही. हा इमोशनलपणा तर निघून जाईल संदेश संपल्यावर. आपलं जे जीवन आहे, जे आपण जगतो, त्याच्यात या गोष्टीची काय किंमत आहे. का धार्मिकता, बायबल आणि येशू हे एक वेगळी गोष्ट आहे आणि जगात राहणं हे माझ्यासाठी वेगळं आहे. प्रश्न आज हा आहे तुम्हा प्रत्येकाला, जर ही गोष्ट तुम्हाला कळली असेल, की याची तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये या गोष्टीचं काय महत्व आहे, आणि जर हे आपल्याला खरंच कळलं असेल, याच्या लायक आपली वागणूक, आपलं बोलणं, आपलं चालणं, आपलं वागणं, आपले विचार, आपलं हृदय, आपलं मन, हे त्या लायक आहे का. म्हणून संदेश जरी मी तुम्हाला या गोष्टीसाठी सांगितला, की बघा, की तो देवाचा कोकरा अब्राहमाला सुद्धा, जरी तो त्यातून गेला विश्वासाने, पण देवाने त्याला प्रोव्हाइड केलं, त्याला पुरवलं तो येळ का. पण इथे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त, इथे कुठलाच रिप्लेसमेंट नाही, हो एक आहे, तो म्हणजे तुम्ही आणि मी, की ज्याचे पाप तेच भोगतील, कारण पापाचं वेतन मरण आहे. पण देवाने प्रोव्हाइड केलं. पण प्रश्न हा आहे की आपल्या जीवनात काय महत्व आहे. आपल्याला कधी हे कळलं का खऱ्या अंतःकरणाने, की याचा अर्थ काय होतो, माझ्यासाठी काय आहे. मी वैयक्तिकरित्या माझं या गोष्टी ही जी ऐकलं, हा जो वधस्तंभ ऐकला हा हा जो योहान म्हणतो की हा देवाचा कोकरा, जगाचे पाप हेरणारा, याच आणि माझं वैयक्तिक संबंध काय आहे. कारण जोपर्यंत या गोष्टी आपल्या हृदयात उतरणार नाही, आपल्याला या गोष्टी कळणार नाही, तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला खऱ्या अंतःकरणाने समजणार नाही. तुम्ही त्याला हाक मारणार ना, की मला बचाव. कारण मला हे कळलंय की माझे पाप होते. प्रश्न दुसरा, आपल्या जीवनात खऱ्या अंतःकरणाने आपण कधी हाक मारली का, की देवा मला वाचव, देवा मला वाचव, कारण मी मरत आहे.
मी मरणार आहे आणि माझं अनंताचं नरकाचं जीवन चालू होऊन जाईल. कारण प्रत्येक गोष्टीला कंडिशन आहे. देवानं हे पूर्ण कार्य केलं क्रूसावर. आपलं कोकरा किंवा येशू ख्रिस्त जेव्हा क्रूसावर मेला, त्याने म्हटलं हे संपन्न झालं. हे संपन्न झालं. आणि जेव्हा हे पूर्णपणे आपल्या हृदयात आपण याला स्वीकारतो, की हे संपन्न पूर्ण कार्य आपण आपल्या हृदयात त्याला बोलावतो, की प्रभू माझ्या हृदयात आहे, माझी क्षमा कर माझ्या देवा. काल आपल्या मागच्या आठवड्यात एका आपल्या चर्च मधल्याच किंवा यातल्याच एका बहिणी संग मी बोलत होतो आणि कदाचित त्या असतील इथे, त्यांना मी समजत होतो की देवाने आशीर्वाद दिला, देवाने सगळ्या गोष्टी केल्या, देवाने सगळ्यांनी प्रत्येकाच्या जीवनात केल्या, माझ्याही जीवनात केला. वचन कधी हे सांगत नाही की तुझे आशीर्वाद तू बघ आणि मग बघ तू स्वर्गात येतस. तो म्हणतो की हा जगाचा कोकरा, हा पापे हेरणारा, याला आपल्या हृदयात जेव्हा तू बोलावशील, त्याला हाक मारशील की मला तू वाचव माझा येशू. निकोदमसला त्याला काय सांगितलं की जोपर्यंत तू पवित्र आत्म्यातून जन्मणार नाही, स्वर्गाचे राज्य तू बघू शकत नाही. मनुष्य स्वर्गाचे राज्य कधी बघू शकतो? आपण जे आहोत ते फिजिकल बॉडीमध्ये आहोत. आपला जन्म पापात आहे. आपण हे असंच सोडल्यावर आपला आत्मा सरळ नरकात जातो. त्यात कुठला स्टॉप नाही. आणि मग जेव्हा तुम्हाला या वधस्तंभाविषयी की येशू मध्ये जीवनदान आहे आणि आपण त्याला हाक मारतो की मला तू वाचव माझ्या येशू, तो तुम्हाला बचावतो. तुमचा खरा त्या दिवशी दुसरा जन्म होतो. कारण जो व्यक्ती या पृथ्वीवर असताना ज्याचा जन्म दोनदा झाला, तो स्वर्गात जातो. ज्याचा जन्म फक्त एकदा झाला, तो नरकात जातो. पहिला जन्म म्हणजे आपल्या आईच्या पोटातून आपण जेव्हा जन्मतो, तो आपला पाण्याचा जन्म. आणि या जन्मावर जर आपण मेलो तर आपण नरकात जातो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा होता निकोदमसला म्हणाला की तू पवित्र आत्म्यातून पुन्हा जन्मला पाहिजे. निकोदमसने मूर्खासारखं त्याला म्हटलं का मी आईच्या पोटात पुन्हा जाऊ दुसरा जन्म घेण्यासाठी? तो म्हणाला नाही, तुला पवित्र आत्म्यातून पुन्हा जन्म घेतला पाहिजे. कसा घेता येईल? जेव्हा आपण त्या क्रूसाकडे बघू, हा संदेश तुम्हाला कळला असेल की हे माझे पाप होते. जेव्हा तुम्ही त्याला हृदयाने हाक मारता, देवा मला कळलं की तू माझ्यासाठी काय केलंस, काय योजना तुझ्या माझ्यासाठी होत्या, की या दिवसापर्यंत तू मला सांभाळलंस, की या सगळ्या गोष्टी मला कळाव्या. आणि जेव्हा आपण त्याला हाक मारतो, माझ्या परमेश्वरा मला तू दाखव, मला तू वाचव, आणि तुम्ही त्याला खऱ्या अंतःकरणातून हाक मारता, तो तुम्हाला बचावतो. पवित्र आत्मा स्वर्गातून येतो, तुम्हाला सील करतो, तो शिक्कामोर्तब करतो. सगळे ओझे वाहून जातात, नवीन जन्म होतो. जेव्हा आपल्या घरी एखादं बाळ जन्मतं, त्याला काही टेन्शन असतं का? का मला आता काही करणार? त्याला काहीच समजत नाही, फक्त तो जन्मतो. तसाच पवित्र आत्म्यातून जेव्हा जन्मतो मनुष्य, त्याचे सगळे ओझे का ओझे निघतात? कारण हे पवित्र रक्त जे क्रूसावर सांडण्यात आलं, ते या जगातल्या प्रत्येक पापाला कव्हर करतं. आणि म्हणूनच देवाला आपला एकुलता एक पुत्र देण्यात आला आणि द्या लागला. म्हणून माझा प्रश्न, जसा मी तुम्हाला सांगितलं, आजचा संदेश यासाठी होता, पहिलं की तुम्हाला सांगावं की कसं प्रभू येशू ख्रिस्त सुरुवातीपासून आहे. तो उत्पत्तीच्या आधीपासून आहे, तो प्रकटीकरणच्या शेवटपर्यंत आहे. त्याची कधी सुरुवात झाली नाही, त्याचा कधी अंत होत नाही. आपण येऊन निघून जातो, पण तरी त्याची ती योजना होती का हे लोक जेव्हा येतील, हे मरतील, यांना जीवनदान भेटलं पाहिजे.
यांना स्वर्गात माझ्यासाठी जागा भेटली पाहिजे, यांचे पाप कोण हेरणार? आणि म्हणून देवाने या जगाचे पापे हेरणारा एकुलता एक पुत्र दिला. आणि जेव्हा आपण त्याला आपल्या हृदयात बोलावतो, आपण त्याचा स्वीकार करतो, तो तुम्हाला नवीन जीवन तो देतो. म्हणून आजचा संदेशाचा हेतू हाच होता, पहिला की तुम्हाला कळावं की प्रभू येशू ख्रिस्त सदैवसाठी आहे, आधीपासून आहे. असं नाही की नवीन करार झाला आणि मग आता येशू आला. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की ही जी गोष्ट आपण ऐकली, हे जे आज आपण समजलो, याचा आपल्या वैयक्तिक जीवनात याची व्हॅल्यू काय आहे? एक तुम्हाला मी टेस्ट देतो. ते तुम्ही ठरवा. कारण तुमचं प्रत्येकचं आहे, मला माझं माहित आहे. प्रत्येकाला वैयक्तिक आहे, हो की नाही? आपल्या जीवनात या गोष्टीची व्हॅल्यू काय आहे? आपण म्हणू की अरे बापरे, तर आहेच. पण ते आपलं जीवन कसं आहे हे ठरवतं, ते दर्शवितो. जशी त्याची आपली किंमत आहे त्या गोष्टीची, तसंच आपली वागणूक, तसंच आपलं जीवन आणि तसंच आपले विचार राहतील. म्हणून आपण इमोशनल होऊन कदाचित खूप बरं वाटेल, पण जेव्हा खऱ्या अंतःकरणात तुमच्या तो उतरेल, आपलं जीवन बदलतो, तो नवीन जीवन देतो. प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर यासाठी कधीच नाही मेला की आपण जसच्या तसे राहावे. का नितीन जसा होता हा तसाच राहिला पाहिजे. तो रूपांतर करतो, तो जीवन बदलून देतो, कारण त्याच्या रक्तात ती ताकद आहे. तो ट्रान्सफॉर्म करून टाकतो. कारण मी तुम्हाला प्रश्न काय केला की तुमच्या जीवनात काय किंमत आहे या गोष्टीची, हे तुमचं जीवन ठरवतं की माझं जीवन त्याने बदललं का? माझ्या जीवन त्याने बदललं का? एक लक्षात ठेवा, आपण याच्यात भौतिक आशीर्वादाविषयी बोलत नाही आहे की माझ्या जीवनात मी काय काय केलं, देवाने काय काय मला दिलं, कसा चांगला नवरा दिला, कसे चांगले मुलं दिले, कसे चांगली संपत्ती दिली. चुकून जाऊ नका. मी तुमच्या आत्म्याविषयी बोलत आहे. तुमचं आत्मिक जीवन याच्याविषयी बोलत आहोत. तुमच्या जगातले आशीर्वाद किती वाढले याच्याविषयी नाही. पुन्हा प्रश्न की तुमचं जीवन जे त्या क्रुसावर घडलं, त्याचं महत्व आपल्या लाईफमध्ये काय आहे? आणि देवाने तुमचं आत्मिक जीवन बदललं का? कारण जसं त्याचं महत्व आहे तसं तुमचं जीवन राहील. आणि जर या क्षणात तुम्हाला देव जर तुमच्या हृदयासंग बोलला असेल आणि तुम्हाला वाटतं की मला माझं आत्मिक जीवन बदलणं आहे, आणि काय वचन सांगतं की जोही मला हाक मारेल, जो हृदयाने कबूल करेल, जो खऱ्या अंतःकरणाने मला हाक मारेल, त्याला मी वाचवतो. त्याने माझं जीवन बदललं, त्याने अनेकांचं जीवन बदललं. कारण जेव्हा प्रभू येतो, तो ट्रान्सफॉर्म करतो, तो रूपांतर करतो, नवीन मनुष्य होतो, नवीन जन्म होतो, नवीन व्यक्ती त्याच्यातून निघतो. आणि हे दुसऱ्यांदा जो जन्माले, जे ट्रान्सफॉर्म झालेले, हे लोक स्वर्गासाठी निवडल्या जातात. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण इथे थांबू.